बातमी अर्थातच बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची। सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून मध्यरात्री चाकू हल्ला करण्यात आला। सैफवर लीलावती रुग्णालयात 2 शस्त्रक्रिया सुद्धा पार पडल्या। मणक्याजवळून तीक्ष्ण वस्तू बाहेर काढण्यात आली। आयसीयूत त्याला शिफ्ट करण्यात आला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे। ही 4 वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय। लीलावती रुग्णालयामध्ये सैफवर उपचार सुरू आहेत। घरात पोलिसांचा तपास सुरू आहे। त्यासाठी पोलिसांची पथकं त्याच्या घरी पोहोचली आहेत। फॉरेन्सिक स्क्वॉडकडून पडताळणी त्याच्या घराची केली जाते, तर तपासासाठी डॉग स्क्वॉड श्वान पथकाचा सुद्धा वापर केला जाणार आहे। या 4 दृश्यांवरून आत्ताच्या घडीला या प्रकरणात नेमकं काय घडतंय या 4 गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो। एकीकडे लीलावती रुग्णालयामध्ये सैफवर उपचार सुरू आहेत। सैफच्या घरामध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे। फॉरेन्सिकची टीम सुद्धा सैफच्या घरी पोहोचली, त्यांच्याकडून सुद्धा पडताळणी केली जाते, तर डॉग स्क्वॉडचा वापर सुद्धा सैफच्या घराच्या तपासणीमध्ये केला जाणार आहे। तर सैफ अली खान आणि त्याच्याशी संबंधित वाद, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्ट्रोवर्सी म्हणतो, त्या आजपर्यंतच्या नेमक्या काय काय राहिलेल्या आहेत आपण पाहूयात। तांडव वेब सिरीजमुळे सैफ वादात सापडला होता। काही दृश्यांना हिंदू संघटनांनी विरोध केला होता। सैफ आणि वेब सिरीजच्या टीमनं माफी मागितल्यानंतर हा वाद शमला होता। 2012 साली सैफ अली खान कुटुंबियांसमवेत असताना 5 स्टार हॉटेलमध्ये त्यानं मारहाण केली होती। सैफनं उद्योजकाला मारहाण केल्याचा आरोप होता। हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं। काळवीट शिकार प्रकरणातही सैफ अली खान वादात आहे। 1998 साली हम साथ साथ हे सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी काळवीट शिकार प्रकरणी तो वादात होता। सलमान खान बरोबर अनेक कलाकारांची नावं यात आली होती, त्यात सैफचंही नाव होतं। सलमानला शिकारीसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। सैफसह अन्य 3ही कलाकारांना या प्रकरणात निर्दोष ठरवलं गेलं होतं, मात्र या प्रकरणामध्ये सैफचं नाव आलं होतं हे खरं। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। श्रेयस, खरं तर सैफ अली खानचं नाव या आधी कधी वादात आलं नाही असं नाही, बऱ्याचदा नाव वादात आलं, त्या संदर्भातला तपशील आपण आत्ताच पाहिलाय। मात्र या वादांचा कुठं संबंध असू शकतो आज जी घटना घडलेली आहे रात्री? आपण खरं तर संबंध जोडू शकत नाही विक्रांत, कारण आपण बघू शकतो तर ह्याच्या अगोदरचे जे वाद सैफ अली खान सोबत झाले ते वाद तांडव वेब सिरीज असेल किंवा त्याच्यानंतर आता जसं आपण म्हटलं 5 स्टार हॉटेलमध्ये जो 2012 साली घडली घटना आहे आणि त्याच्या 1998 मध्ये हम साथ साथ ह्याच्या शूटिंगच्या वेळी घडलेली घटना असून त्याचा आता काही संदर्भ जोडायची गरज आहे किंवा नाही असं माहिती नाही, पण त्याचं चौकशी मात्र पोलीस करताना दिसत आहेत। म्हणजे एकंदर आपण बघू शकतो तर कुठलीच गोष्ट आपल्याकडून सुटू नये असं पोलीस प्रयत्न करता दिसत आहेत आणि तेच कुठे ना कुठे या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीच्या अंतर्गत पण पाहायला मिळतंय। पण जे 4 लोकांना जे आता खऱ्या चौकशीसाठी बोलवण्यात आलं, त्यांना ताब्यात घेण्यात आलंय, हे 4 लोकांमध्ये 3 हाऊस हेल्प आणि 1 सिक्युरिटी गार्ड आहे असं आपल्याला कळलेलं आहे। त्यामुळे कुठे ना कुठे जे सैफ अली खानच्या घरात पोहोचू शकतात ते अगोदर पण गेलेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। आपण बघू शकतो आपण वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये विक्रांत आपण आहोत आणि वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आता सिनियर पोलीस ऑफिसर्सच्या अंतर्गत आता चौकशी सुरू आहे। जे स्टेटमेंट रेकॉर्ड सुरू आहे सगळे स्टेटमेंट रेकॉर्ड होताना दिसत आहेत। पोलिसांची सिक्युरिटी आता पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता तैनात करण्यात आली आहेत। आपण एकंदर पाहायला गेलं विक्रांत तर ही आता 15 खरं तर टीम्स आहेत मुंबई पोलिसांच्या, त्या 15 टीम्स याच्यावर काम करत असतात। फक्त एक पोलीस स्टेशन नाही तर अनेक पोलीस स्टेशनचे जे टीम जे आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर काम करताना दिसत आहेत। एकंदर आपण पाहायला गेलं तर सैफ अली खान आणि कॉन्ट्रोवर्सी कुठे आता हा जो मुद्दा आहे तो कुठे ना कुठे वेगळा नाही आहे। याच्या अगोदर पण सैफ अली खान अनेक गोष्टींमध्ये कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलेला, जसं तू म्हटलंस की तांडव वेब सिरीजच्या वेळी काही दृश्यांमध्ये हिंदू संघटनांनी त्याच्यावर विरोध दर्शवला होता, त्याच्यानंतर सैफ अली खानला माफी मागावी लागली। त्यानंतर आपण बघू शकतो तर 2012 साली एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा तो जेवायला गेला असताना त्याचा वाद एका एनआरआयशी झाला साऊथ आफ्रिकेच्या। त्या एनआरआयशी जेव्हा वाद झाला होता तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी त्या एनआरआयला मारलं देखील होतं आणि ते कुठे ना कुठे पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट पोहोचली होती। 1998 मध्ये अजूनपर्यंत ते प्रकरण खऱ्या अर्थानं सलमान खानची केस जी आपल्याला काळवीट प्रकरण माहिती आहे त्याच्यात सुद्धा ह्याच्यात सैफ अली खान, सोनाली बेंद्रे या सगळ्यांची नावं आली होती। जेव्हा जयपूरमध्ये ते उदयपूरमध्ये खरं तर शूटिंग करत होते आणि त्या शूटिंगच्या दरम्यान ही गोष्ट घडली, त्यावर सुद्धा सैफला निर्दोष मुक्तता झाली। मात्र कॉन्ट्रोवर्सीजमध्ये सैफ अली खान अडकला होता। पण आता जी घटना
घडली ती अतिशय वाईट आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. कारण आताच वाद आहे तो हाऊस हेल्प जी सैफ अली खानच्या घरी होते तिच्या सुद्धा ट्रीटमेंट सुरू आहे, तिच्यावर सुद्धा हल्ले झाले आहेत. त्यामुळे आता सैफ अली खानची स्टेटमेंट जेव्हा रेकॉर्ड होते, त्या हाऊस हेल्पची स्टेटमेंट जेव्हा रेकॉर्ड होते, तेव्हा कुठे ना कुठे या स्टेटमेंटच्या अंतर्गत आपल्याला कळेल की घडलं तरी काय होतं. म्हणजे रात्री 2-3च्या दरम्यान जर कुठली तरी एका व्यक्ती तुमच्या घरी येते किंवा त्याचा जर दरवाजा ओपन केला जातोय किंवा ती व्यक्ती येत असेल तर हाऊस हेल्प असतानाच येत असेल किंवा ती ओळखीची आहे का, आता या सगळ्या गोष्टी सध्या आता समोर येताना दिसत आहेत. आपण एकंदर बघितलं गेलं तर काही वेळापूर्वी आपल्याला हे पण आपल्या प्रतिनिधी सांगितलेलं की रात्री 2 पासून ही खरं तर जी व्यक्ती होती जिने हल्ला केला ती रात्री 2 किंवा 1:30 पासून सैफ अली खान यांच्या घराबाहेर फिरत होती. सीसीटीव्हीचे फुटेज आहेत, पण त्या व्यक्तीचे जाताना सीसीटीव्हीचे फुटेज अजूनपर्यंत पोलिसांना मिळालेत का त्याच्यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सगळ्याची चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि सगळ्याच्या चौकशा सुरू होताना अनेक गोष्टी आता समोर येताना दिसत आहेत. मग क्राईम ब्रांच असेल, फॉरेन्सिक एक्सपर्ट असेल, त्यासोबतच सैफ अली खान यांना मोठे कट सुद्धा खऱ्या अर्थानं त्या जे हल्ला झाला त्याच्यानुसार आले. त्यामध्ये त्या कट्समध्ये स्पायनल कट सुद्धा आहे, नेकवर कट सुद्धा आहे. त्यामुळे हल्ला कुठे ना कुठे प्री प्लॅन्ड होता की सैफ बरोबर वाद झाल्यामुळे हल्ला होता. आता या खरं श्रेयस, त्याच्यामुळे या सगळ्या तपासाअंती या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या समोर येणार आहेत. मात्र या आतापर्यंतच्या सैफ अली खानच्या भोवती राहिलेल्या कॉन्ट्रोव्हर्सीज होत्या एवढं नक्की, याचा काही संबंध आहे का नाही हे सगळं तपासाअंती स्पष्ट होईल. मात्र या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीज सैफ अली खानच्या भोवती आजपर्यंत फिरत राहिल्या होत्या.